निवडणुकांसाठी खून होणार असतील तर निवडणुकाच नकोत, अमित ठाकरेंचं वक्तव्य. सर्वदेय कुटुंबियांची भेट, अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप. एक दिवस प्रचार सोडा आणि पीडित कुटुंबाकडे जा, अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना विनंती. कशासाठी निवडणुका? सर्वोदय प्रकरणावर अमित ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोदय कुटुंबांची परिस्थिती आत पाहिली पाहिजे. अशा पद्धतीनं निवडणुका होणार असतील तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेतो. तुम्ही जिंका. निवडणुका जिंकण्यासाठी खून होण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण केली, असा गंभीर आरोप मनसे नेते अमित ठाकरेंनी केला. सर्वोदय कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी भावनिक शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माझी एकच विनंती आहे, एक दिवस प्रचार बाजूला ठेवा आणि बाळासाहेब सर्वोदय यांच्या घरी भेट द्या. निवडणुका कोणत्या पातळीवर नेऊन ठेवल्यात हे तुम्हाला कळेल, असं अमित ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्य कुठे चाललंय हे प्रत्यक्ष पाहावं अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला 10 मिनिटांचा वेळ द्यावा. सोलापूरमधील संपूर्ण परिस्थिती मला फडणवीस साहेबांसमोर मांडायची आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले. बाळासाहेब सर्वोदय यांच्या आई, पत्नी आणि मुली अस्थि विसर्जन करून परतल्यात. कशासाठी या निवडणुका, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पाहिजे, असे भावनिक उद्गार अमित ठाकरेंनी काढले. सध्याची परिस्थिती मी सहन करू शकत नाही. तुमचे नगरसेवक बिनविरोध होऊ द्या, पण तुम्ही कोणत्या मार्गाने कुठपर्यंत पोहोचता, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थिथ केलाय. दुसरीकडे हॉटेलला जाऊ, तिकडे बसू खाली, पण मला इकडे असं न्याय मिळालाच पाहिजे. दोन मुली माझ्यासमोर रडतात, मला मुलाची आठवण आली. काय होईल, मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? त्या दोन मुली तुम्ही आज करून पत्रकारिता सोडा, तुमचा माणूस जिवंत आहे की नाही, ही काय परिस्थिती करून आणि भाजपला मला एवढंच विचारलं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली. पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे? एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे.